कल्याण लोकसभा मतदारसंघ हा यंदाच्या वेळी महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच निर्माण करणारा राहिला। तर त्याच मतदारसंघामधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून महिला उमेदवार खासदारकीच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आल्यात। आणि कल्याण मतदारसंघाचा परिपूर्ण आढावा बघूयात। धनुष्यबाण विरुद्ध मशाल सामना किती रंगणार? श्रीकांत शिंदे कल्याणमधून हॅट्रिक करणार? वैशाली दरेकर राणे किती कडवी लढत देणार? कल्याण साऱ्या राज्याचं आणि देशाचंही लक्ष लागलेला मतदारसंघ। यंदाच्या वेळी या मतदारसंघामध्ये वेगळाच सामना रंगतोय। धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी टक्कर होतीये। त्यामुळे या मतदारसंघामध्ये नेमका कोणत्या शिवसेनेचा खासदार होणार याकडे सगळेच उत्सुकतेने पाहू लागले आहेत। कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून अनेक नावांची चाचपणी सुरू होती। फडणवीसांचे विश्वासू आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्याही नावाची चर्चा असताना अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि या मतदारसंघाचे मागच्या 10 वर्षांपासूनचे खासदार राहिलेले श्रीकांत शिंदे यांना महायुतीनं निवडणुकीच्या मैदानात उतरवलं। त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे। त्याचवेळी दुसरीकडे मनसेमधून शिवसेनेमध्ये आलेल्या वैशाली दरेकर राणे यांना ठाकरेंच्या शिवसेनेने तिकीट देऊन महिला उमेदवार या मतदारसंघामध्ये दिलाय। श्रीकांत शिंदेंसाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कल्याणमध्ये सभा घेतली, तर वैशाली दरेकर राणे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी भर पावसामध्ये सभा घेत मतदारांना आवाहन केलंय। त्यामुळे या मतदारसंघात सध्याच्या प्रचारात रंगत आलेली पाहायला मिळतेय। सध्याचं विधानसभेमधलं राजकीय बलाबल बघूया। अंबरनाथ बालाजी किणीकर शिंदेंची शिवसेना, उल्हासनगर कुमार आयलानी भाजपा, कल्याण पूर्व गणपत गायकवाड भाजप, डोंबिवली रवींद्र चव्हाण भाजप, कल्याण ग्रामीण राजू पाटील मनसे, मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस। याचाच अर्थ विधानसभेतील बलाबल पाहता शिंदेंच्या शिवसेनेचे 1 आणि भाजपचे 3 सोबतच नव्याने मैत्रीचा हात दिलेल्या मनसेचा 1 असं 5 विधानसभा मतदारसंघांचं बळ हे महायुतीच्या पारड्यात आहे। त्याच वेळेला मुंब्रा कळवा या एका ठिकाणी महाविकास आघाडीचं बळ दिसतं। 6 पैकी फक्त एका ठिकाणी शिवसेनेचा आमदार असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणामध्ये शिंदेंची शिवसेना सरस आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघ हा बहुतांश शहरी मतदारसंघ असल्यामुळे इथल्या 3 महानगरपालिकेमध्ये असणारी सत्तेची समीकरणं प्रभावी ठरतात। कल्याण डोंबिवली परिसरातल्या 3 पैकी एकाही मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आमदार नाहीये, पण कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता होती। मुंब्रा कळवा हा कल्याण लोकसभेचा भाग असणारा मतदारसंघ ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येतो। त्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता होती, तर उल्हासनगर महापालिकेमध्ये भाजपा सत्तेत आहे। या मतदारसंघातील 2009च्या लोकसभेचं चित्र पाहिल्यावर त्यामध्ये आताच्या लढतींचे धागेदोरे सापडतात। 2009 मध्ये कल्याण लोकसभेमध्ये काय घडलं? शिवसेनेकडून आनंद परांजपे 2,12,476 मतं म्हणजेच 39%, राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांना 1,88,274 मतं म्हणजे 34.56% मतं मिळाली, तर मनसेच्या वैशाली दरेकर राणे यांना 2009च्या लोकसभा निवडणुकीत 1,02,063 मतं मिळाली म्हणजेच 18.73%। त्यामुळे 2009 मध्ये मनसेकडून 3ऱ्या क्रमांकाची मतं घेणाऱ्या वैशाली दरेकर राणे यंदाच्या वेळी किती मतं आपल्याकडे वळवू शकणार याची उत्सुकता आहे। याच वैशाली दरेकर यांनी 2010 मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लढवून त्या विजयी झाल्या आणि सर्वात तरुण नगरसेविका बनल्या। पुढे त्याच मनपामध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते पदाची धुरा सांभाळली। त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी मनसे सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला। शिवसेनेच्या राजकीय फुटीनंतरही त्यांनी ठाकरेंच्या सोबत राहणं पसंत केल्यामुळे त्यांना उमेदवारीच्या रूपानं निष्ठेचं फळ मिळाल्याचं बोललं जातं। त्यातच या निवडणुकीमध्ये निष्ठावान विरुद्ध गद्दार असा रंग देण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून होताना दिसलाय। आम्ही अगोदर सांगितलं, जो कष्ट करेल, जो काम करेल, तो जो आहे सर्वोच्च पदावरती पोहोचेल। आमच्या पार्टीमध्ये कुठलंच पद जे आहे ते राखीव नाहीये कोणासाठी। आणि आज मी जे केलेलं काम आहे त्याच्यावरती शिंदे साहेबांना विश्वास आहे, माझ्या जनतेला विश्वास आहे, म्हणून त्यांनी जे आहे त्या ठिकाणी टेन्शन न घेता ते महाराष्ट्रभर फिरतायत। आमच्या कार्यकर्त्यांमध्ये जी क्षमता आहे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, आरपीआय त्यांच्या क्षमतेवरती जे आहे शिंदे साहेबांना पूर्ण विश्वास आहे। तर म्हणून त्यांच्या जीवावरती जी निवडणूक जी आहे ती आम्ही लढतोय आणि मोठ्या मताधिक्याने जिंकू।
खासदारांना सांगा ते भाड्याची माणसं आणतात, आम्ही भाड्याची माणसं आणत नाहीत, मनापासून येणारी माणसं येतात. त्याला खात्री आहे आम्हालाही की आमचे जे शिवसैनिक आहेत ते कमी असो जास्त असो की ते निष्ठावान आहेत, त्याला जास्त महत्व आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले तुम्ही आमची काळजी करू नका, स्वतःची काळजी करता, तुमची नौका आता डुबणार आहे. या मतदारसंघावरून शिंदेची शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये रस्सीखेच बघायला मिळाली होती. खरं तर हा छुपा संघर्ष या मतदारसंघामध्ये अनेक वर्षांपासून बघायला मिळतो. कल्याण लोकसभा मतदारसंघानं गेली अनेक वर्ष हिंदुत्ववादी पक्षाच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे आधी भाजपचे रामभाऊ म्हाळगी, जगन्नाथ पाटील, राम कापसे हे नेते आजवर इथून निवडून आले. पुढे 1984 साली काँग्रेसचे शांताराम घोलप हे एकदा निवडून आले. त्यानंतर शिवसेनेने तो हट्टानं मिळवला. 1996 पासून हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. बालेकिल्ला असला तरी सर्व काही आलबेल नाहीये. त्यातच आताची स्थिती अशी की श्रीकांत शिंदे आणि मनसेचे राजू पाटील यांच्यामधले वादही सर्वश्रुत आहेत. मात्र राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्यामुळे राजू पाटलांना श्रीकांत शिंदेंसाठी सभा घेण्याची वेळ आली. त्याच वेळेला भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेच्या शिवसेनेचे महेंद्र गायकवाड यांच्यावरती केलेल्या गोळीबाराच्या प्रकरणानंतरही शिंदे गट आणि भाजपमधला तणाव वाढला. त्यामुळे या मतदारसंघामध्ये यंदाच्या वेळी श्रीकांत शिंदे विजयाची हॅट्रिक करणार की उद्धव ठाकरेंनी मैदानामध्ये उतरवलेल्या वैशाली दरेकर राणे या आपल्या बाणेदारपणामधून इथली खासदारकी जिंकून आणणार हे पाहणं लक्षवेधी असेल. प्रदीप मणगेसह यामिनी दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.